आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चंदन भाई हा टायर पुसला ना की त्यानं दिव्याताई दिव्या काय ग इकडे कस काय? अरे मी आता हॉस्पिटलला चालले। अच्छा तू सतत काळजी करत असतो ना म्हणून सांगायला आले। चल मी येतो तुझ्या बरोबर। नाही कशाला रे, काम करतोयस ना, कर, मी जाऊन येते। ऐक ना चंदन भाई, तू जाऊन ये ना, इथे मी आहे, मी सगळं सांभाळतो। डॉक्टर महत्वाचा आहे ना। दिव्याताई तू त्याला घेऊन जा, मी आहे, मी करतो, सांभाळतो। हा चल दिव्या। नाही ऐक ना, तू किती करशील माझ्यासाठी? अरे तू हातातलं काम सोडून नको येऊस, मी जाऊन येते आणि सांगते तुला तिथे काय घडतं ते। ठीक आहे पण सावकाश जा हा, आणि पायी नको जाऊ, रिक्षाने जा, आणि पैसे लागले तर मला फोन कर। बरं किती काळजी करतोस, सांगते मी तुला, चल। भाई अरे तू गेला असता की? अरे ठीक आहे, ती नको ये म्हटली, मी म्हटलं जाऊ दे, ठीक आहे जाऊ दे। तर ठीक आहे। बॅटरी मी जाऊन येतो जरा। चंदन काय करतोयस तू? मी उगाच संशय घेतला दिव्यावर। ती म्हणाली तशी आली तर आहे इथे, मीच नव्हता यायला पाहिजे। जाऊ दे, जातो परत। अरे हे काय, एवढ्यात ही बाहेर सुद्धा आली? एवढ्यात चेकअप झालं? हे कसं शक्य आहे? गोळ्याही घेतल्या नाहीत, काय करू? आज जाऊन बघू का दिव्याला जाब विचारू? हार काय चाललंय हे? ही दिव्या काही गडबड तर करत नाहीये ना? डॉक्टर प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज मला सांगा। हे बघा, आम्ही असे कुठल्याही पेशंटचे डिटेल्स तुम्हाला देऊ शकत नाही। याबाबत आम्हाला पूर्णपणे गुप्तता राखावी लागते। अहो पण ती बायको आहे डॉक्टर माझी। नाही, तरीही नाही। हे बघा डॉक्टर, तुम्ही तुमची खबरदारी पाळताय हे मला कळतंय, पण प्रॉब्लेम काय माहितीये का? माझ्या बायकोला काहीतरी आजार झालाय, काय झालंय ते मला माहित नाही, आणि ती सुद्धा मला सांगत नाहीये। मला फार काळजी वाटते डॉक्टर, आणि आता तुम्ही सुद्धा मला काही सांगत नाही आहात। एनिवे थँक्यू। थांबा, प्रज्ञा जरा रजिस्टर घेऊन आतमध्ये। ती आत्ताच येऊन गेली का? हो डॉक्टर, आता बाहेर दिसली मला। हो, ते कसं काय शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? या रजिस्टरमध्ये शेवटचं नाव आहे राजश्री काळे। ती तुमची बायको आहे का? नाही नाही नाही, ती माझी बायको नाही आहे। काय कसं होईल? तुम्ही मस्करी करताय का? नाही नाही डॉक्टर, ती आत्ता जी आतमध्ये येऊन लगेच बाहेर गेली ना, ती माझी बायको आहे। मी खोटं कशाला बोलेल डॉक्टर? ताई, गोरी मुलगी होती, हिरव्या कलरचा ड्रेस घातला होता। अच्छा ती? अहो साहेब, ती मुलगी आत येऊन मला फक्त पत्ता विचारून गेली, बाकी काही नाही। काय काय बोलताय तुम्ही? हो मी खरं सांगते। एक मिनिट, मला अजून एक मदत करता का? त्यासाठी अगोदरच सॉरी बोलतो। ऍक्च्युली ना, तिने मला सांगितलं होतं की तुमच्याकडे तिची ट्रीटमेंट चालू आहे। एकदा प्लीज बघा ना। दिव्या पाटील शृंगारपुरे असं नाव आहे। ठीक आहे, बघतो। थँक्यू। आहे का त्या दिव्याचं नाव? नाही,
आमच्या रेकॉर्डमध्ये दिव्या नावाची अशी कुठलीही व्यक्ती पेशंट म्हणून नाहीये. एकदा परत चेक करा ना प्लीज प्लीज. हे बघा, आमच्यावर विश्वास नसेल ना, तुम्ही स्वतः येऊन तुमच्या डोळ्यांनी बघा, म्हणजे तुम्हाला समजेल इथे नाव आहे की नाही. नाही, इट्स ओके. थँक्यू थँक्यू डॉक्टर. काय करते दिव्या असं? काय मिळतंय काय तिला हे करून? म्हणजे ती या डॉक्टरकडे आलीच नाही, पण मग अशी अचानक ती डॉक्टरही बदलणार नाही. या दिव्या, काय चाललंय तुझं? नाही 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 नाही, दिव्या इतकं काही चुकीचं करणार नाही. चंदन, तू खूप जास्त विचार करतोस. गडबड आहे पण इतकं काही नसेल. दिव्या असं नाही वागणार. आता दिव्याशी बोलूनच सगळं कळेल. उगाच संशय वाढत जाईल, त्यापेक्षा तिलाच विचारतो. ती मला सांगेल खरं काय ते. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट द प्रेस कॉन्फरन्स. आता होणारा करार दुसऱ्या कोणत्या कंपनी सोबत होणार आहे कळू शकेल का आम्हाला? डेफिनेटली. हे बघा, हे आले आमचे नवीन पार्टनर्स, आमचे नवीन भागीदार. देसाई ऑटोमोबाईल्सचे सीईओ मिस्टर आशुतोष देसाई आणि त्यांच्या मिसेस शिवानी देसाई. वेलकम. खूप खूप अभिनंदन तुमच्या दोघांचंही. मी न्यूजवरती सगळं बघितलं. तुम्ही जे प्रॉमिस केलं ते करून दाखवलं. मग मी माझं प्रॉमिस पूर्ण करणार नाही का? आशुतोष, कसं वाटलं माझं सरप्राईज? कमाल. डील साईन करायचं? येस ऑफकोर्स. ये शिवा बस. सो फ्रेंड्स, ही डील बऱ्याच परीक्षा बघून आलेलं आहे. सो फायनली सगळ्या प्रॉब्लेम्सना मागे टाकत होरायझन आणि देसाई ऑटोमोबाईल्स हे डील लॉन्च करतंय. सर मला सांगा, ह्या केस नंतर कंपनीची इमेज तुम्ही पुन्हा कशी उभारणार आहात? सर मला सांगा, आशुतोषवरच्या केसचं काय झालं? तुम्ही न्यूज बघत नाही का? एनिवे, मला फार खोलात शिरायचं नाहीये. त्या मुलीला पोलिसांनी अटक केलेलं आहे आणि आशुतोष देसाई निर्दोष आहेत हे सिद्धही झालेलं आहे. तसं सोशल मीडियावरती पण आलेलं आहे. सो आता काहीही झालं तरी या डीलला धक्का लागणार नाही. मला आशुतोष आणि शिवाचं खूप कौतुक वाटतं. त्यांनी त्यांची बाजू लावून ठेवली आणि शेवटी सत्याचा विजय झाला. आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करूया, नाहीतर हे प्रश्न विचारून आपल्याला भांबावून सोडतील. ऑफकोर्स.